हॅलो, तर आज मी तुम्हाला ब्लाऊजसाठी बाहीचं ड्राफ्टिंग कसं करायचं ते सांगणार आहे. कुठल्याही साईजसाठी सेम तुम्ही माप वापरून ड्राफ्टिंग करू शकता इझिली. तर ते दाखवण्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाची मापं लागणार आहे. तर याच्यामध्ये छाती घेतली आपण 36, बाही उंची 10 आहे आणि दंडगेर 10 घेतलेला आहे. तर यासाठी सगळ्यात आधी आपण बाही उंची टाकून घेणार आहे. बाही उंची 10 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन पकडून असं 11 इंच आपण टाकणार आहोत. त्यानंतर कॅप हाईट किती घ्यायची याचं बरंचसं कन्फ्युजन असतं की कुठल्या साईजनुसार कुठली किती कॅप हाईट घ्यायची, 4 घ्यायची, 3.5 घ्यायची, 3 घ्यायची. तर एक फिक्स फॉर्म्युला माझा आहे. कुठलीही साईज असो, छोटी असो मोठी असो, कंपल्सरी मी 3.5 कॅप हाईट घेते. खूप किचकट नाहीये, खूप सोपं आहे हे माप लक्षात राहील आणि फिटिंगलाही खूप छान बसते ही बाही. तरी 3.5 आपण हे घेतलेलं आहे. आता इथे काय टाकायचं की ह्या लाईनवरती आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहे. तर छाती आपली 36 आहे, तर छातीचा चौथा भाग 9 येतो, 9 इंच, म्हणून 9 इंच मार्किंग केलेलं आहे. चालेलं आपलं 9 मधून अर्धा इंच आपण मायनस करणार आहे, म्हणजे आलं 8.5 इंच. 8.5 इंच कुठून कसं द्यायचं, तर ही जी आपली पूर्ण उंचीची जी लाईन आहे, ह्या कोपऱ्यापासून ह्या लाईनवरती 8.5 वरती जिथे टेप येईल तो आपला पॉईंट आहे मुंडा देण्यासाठी. तर इथे आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. आणि ते मार्किंग कसं करायचं, तर इथे 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावरती एक पॉईंट द्यायचा. आणि बाहेरचा मुंडा हा आपण असा अलगद 1 इंचावरून असा छानपणे आकार देत द्यायचा. आणि आतला मुंडा 1 इंचावरून असा मार्किंग करत घ्यायचा. खूप सोपं माप आहे, काही जास्त आकडेमोड नाही, काही नाही. आता इथे खालच्या लाईनवर आपण दंडगेर टाकणार आहे. दंडगेर आपला 10 आहे, त्याच्या निम्मे 5 प्लस शिलाई मार्जिन 2 इंच, 1.5 इंच तुम्ही जे घेता ते घ्या आणि इथून क्रॉस मार्किंग करून द्यायचं. ही क्रॉस लाईन आपण टाकलेली आहे. अशा पद्धतीने सोप्या प्रकारे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. यामध्ये जर काही डाऊट्स असतील तुम्हाला तर मला नक्की कमेंट करा आणि माप कसं वाटलं ते पण सांगा. थँक्यू.